नेहमीचे पोहे, उपमा खाऊन तुम्हीही कंटाळलात का? अहो, मग टेन्शन कशाला घेता? आज मी तुमच्यासाठी खूप छान असा एक पदार्थ घेऊन आलेली आहे. आता हा पदार्थ प्रत्येकाच्या घरात केला जातोच. पण बऱ्याचदा काय होतं, आपण काही पदार्थ असे सहज विसरून जातो. लक्षातही येत नाही, की हां, आपण याचं हे सुद्धा करू शकतो. बरं, हा पदार्थ कसा चटपटीत आणि चवदार होईल हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कोणते पदार्थ आवर्जून यामध्ये वापरले पाहिजेत ते सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करतोय. सगळ्यात आधी एका कढईमध्ये गरजेनुसार तेल घालून घ्यायचं. जवळपास एक पळीभर तेल इथे मी घालून घेतले. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडे शेंगदाणे घालायचे आणि ते छान असे परतून घ्यायचे. शेंगदाणेसुद्धा जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घाला, कमी आवडत असेल तर कमी घातले तरी चालेल. शेंगदाण्यांची साल तडकेपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे, म्हणजे ते खायलासुद्धा छान लागतात. तर पहा, इथे मी सगळे शेंगदाणे तळून घेतले. ते सेपरेट काढून घ्यायचे लगेचच. आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची. पहा, तेल छान तापल्यामुळे मोहरीसुद्धा पटकन तडतडते. सोबतच जिरं घातलं, कढीपत्त्याची पानं घातली आणि 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक कट करून घेतले होते ते घातले. जिरं मोहरी छान तडतडून द्या, तरच ती खायला छान लागेल. पहा, आता आपल्याला हा कांदा छान गोल्डन सोनेरी रंगावर येईपर्यंत असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. खूप डार्क रंग करायचा नाही आहे याचा, पण छान मऊ झाला पाहिजे. दाताखाली टचटच नाही केलं पाहिजे. अशा पद्धतीने हा कांदा मीडियम टू हाय फ्लेमवर छान असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतरनं यामध्ये एक मोठं टोमॅटो मी छान बारीक असं कट करून घातलेलं आहे. पहा, टोमॅटो आवर्जून घाला आणि कांदासुद्धा या पदार्थाला थोडा जास्तच घालायचा. टोमॅटोसुद्धा इथे मी एक मोठा वापरलेला आहे. आता बघा, टोमॅटो छान मऊ झाला ना की त्यानंतरनं यामध्ये हळद घालायची, थोडंसं धना पावडर घालायची, अगदी अर्ध्या चमच्यालाही कमी. आणि तुम्हाला आवडेल तितकं लाल तिखट घालायचं. इथे मी जवळपास 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतरनं अगदी थोडासा मॅगी मसाला घालायचा. बघा, आपण यामध्ये टोमॅटोचा वापर केला आहे, त्यामुळे मॅगी मसाला थोडा कमीच घालायचा. आणि पुढेही आपण एक जिन्नस वापरणार आहोत, त्यामुळे मसाले थोडे बेतात घाला. पहा, आता इथे मी शेंगदाणे आणि मिक्सरला जी ओबडधोबड अशी वाटून घेतलेली चपाती होती ना, ती घालून घेतली. आता ही शिळी चपाती आहे. बऱ्याचदा शिळी चपाती खात नाहीत किंवा मग त्याचं काहीतरी करावं असं वाटतं. आपण नेहमी हा चिवडा करतोच, पण अशा पद्धतीने मसाले वापरून थोडा मॅगी मसाला, टोमॅटो जास्त, कांदा जास्त आणि सोबतच पुढे जो जिन्नस वापरणार आहे तो. त्यामुळे खरंच ही चपाती आहे ना, खायला खूप छान लागते. बघा, मी चवीनुसार मीठ घातलं, सर्व मिक्स करून घेतलं छान असं. मीठ घातल्यानंतरनं सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतरनं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. बघा, मी इथे वाटी भरून पाणी घेतलं आहे, तुम्हाला दाखवते मी. वाटी छोटी आहे आणि बघा, अर्धी वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे. असं केल्यामुळे आपला हा चपातीचा चिवडा खूप मऊसूद होतो. बऱ्याचदा बघा, चपातीचा चिवडा असा खाताना कोरडा कोरडा वाटतो ना, पाणी आवर्जून घाला. असं थोडंसं पाणी घातलं ना की चपाती छान मऊ होते, त्यामुळे पाणी घालायचं. आता बघा, पुन्हा मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं. आता झाकण ठेवूया आणि फक्त 1-1.5 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया. आता यात शिजण्यासारखं काहीच नाही आहे, सगळे पदार्थ शिजलेले आहेत. चपाती तुम्ही हवं तर हाताने कुस्करून घेऊ शकता, पण अशी मिक्सरला ऑन ऑफ मोडवरती बारीक केली ना की ती छान बारीक होते. जितकी आपल्याला हवी आहे तितकी करता येते आणि खायलासुद्धा छान लागते. खूप मोठे तुकडे असेल तर खायला छान लागत नाही. पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व छान मिक्स करून घेतलं. खूप व्यवस्थित अशी ही मिक्स करून घ्यायची. मऊसूत झालेली आहे अगदी आपली चपाती. आता यामध्ये ना आपण चतकूर अशी लिंबाची फोड घालून घेऊया. यामुळे सुद्धा छान असा आंबटपणा येतो या चपातीच्या चिवड्यामध्ये आणि चपातीचा चिवडा खायला खरंच खूप जास्त छान लागतो. लिंबू आवर्जून घाला. तुमच्या पोहे उपम्याला सुद्धा मागे सारेल हा चिवडा.
इतका चवदार होतो. तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं. आता तुम्ही म्हणाल टोमॅटो घातलाय, लिंबू घातलंय, सोबत मॅगी मसाला घातलाय, किती आंबट झाला असेल. पण नाही, तुम्ही पदार्थांची क्वांटिटी पण पहा. आपण लिंबूसुद्धा चतकोरच घातलाय आणि मॅगी मसालासुद्धा अगदी अर्ध्या चमच्यालाही कमी घातलेला आहे. टोमॅटो मात्र थोडा जास्तीचाच घाला, त्यामुळे हा चिवडा मऊसूद व्हायला मदत होते. भरपूर कोथिंबीर घालायची आणि चिवडा छान असा मिक्स करून घ्यायचा. तर पहा, काही मिनिटातच आपला हा चिवडा खाण्यासाठी तयार झाला आहे की नाही. सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. त्याचबरोबर आता शिळ्या चपात्या अजिबात वायाला जाणार नाही. ताज्या चपात्यांचा सुद्धा तुम्ही हा चिवडा करू शकता. पौष्टिक तर आहेच, त्याचबरोबर आदल्यामधल्या वेळेस भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी म्हणून तुम्ही नक्की हा चिवडा करू शकता. माझी ह्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कळवा. उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.